लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त भाग चालू आहेत आणि आता आपण तर पाहिलेलं आहे की काव्याने सगळं विसरलेली आहे असं ती दाखवत आहे। पण अचानकपणे काय असा आता कायापालट झालाय की तिने हे सगळं केलं होतं आणि आता पार्थकडून प्रेमाची कबुली घेताच ती आता ठणठणीत कशी बरी झालेली आहे। नक्की असं एका क्षणात काय चमत्कार घडलाय किंवा पार्थने असं तिला काय सांगितलंय की ज्याच्यामुळे तिला आता लगेचच आपलं हे सगळं विसरून ती आता पार्थच्या जवळ आली। तिला असं काय आठवले किंवा पार्थने काय सांगितलंय आणि त्यानंतर आनंदी आनंद होत पार्थ काव्याला कसा घरी घेऊन गेलाय सगळं सविस्तर पाहूया। प्रेक्षकांनो, ज्या वेळेला पार्थ डॉक्टरांना बोलवतोय तेव्हा आता काव्याने त्याला घाबरवून टाकले। हात सोडा माझा, कोण आहात तुम्ही? आणि त्यावेळेला पार्थ तिला समजवतोय, अहो असं काय करताय, मी पार्थ देशमुख, असं काय करताय तुम्ही? आपण आता परीक्षेला चाललो होतो ना आणि परीक्षेला जात असताना गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला तुम्ही तो हल्ला स्वतःवरती घेतलात ना। यावरती ती आता अनपेक्षित नजरेने किंवा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत आहे आणि ती आता विचारत आहे, काय गुंडांनी हमला कुठे गेला? यावरती तो म्हणतो, अहो असं काय करताय, त्याच वेळेला तुम्ही मला एक प्रश्न विचारला होतात आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्या शुद्धीवरती येण्याची वाट पाहतोय। काव्या म्हणते, काय बोलताय तुम्ही, कसला प्रश्न? यावरती तो सांगायला लागतो, प्रश्न म्हणजे तुम्ही मला विचारलं होतं की तुम्हाला एक्सेप्ट करण्याच्या दृष्टीने मी पाऊल पुढे उचललंय का, कुठपर्यंत माझी प्रगती झाली? यावरती काव्या म्हणते, तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये। इकडे नंदिनी जीवाची माफी मागते आपल्या वडिलांच्या ह्याच्याने आणि ती सांगते, खरं तर माझ्या वडिलांनी तुमचा जो काही अपमान केला पण तुम्ही तुमची मर्यादा न ओलांडता तुम्ही आता त्याला धीराने सामोरं गेलात। खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं। बरं इतकंच नाहीये तर आता मी तुम्हाला खरंच सांगते की मी त्यांना बोलले की असा तुमचा अपमान झालेला मला अजिबात आवडणार नाहीये। बरं तुम्ही कॉफी प्या। काव्या शुद्धीवरती आले आणि पार्थने डॉक्टरांना बोलवलेलं आहे आणि ती आता सॉरीचा कप तर देते आणि त्यानंतर मग आता ती जीवाला तो कप बघा, सॉरी बघा असं सांगत आहे। इकडे तोपर्यंत आतमध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे आणि पार्थ आता काव्याला सांगतोय, हे बघा एक वेळ तुम्ही आता मला तो प्रश्न विचारला तो विसरलात तरी सुद्धा चालेल। एक वेळ तुम्ही मला म्हणजे तुम्ही लग्नानंतर माझ्यावरती प्रेम करायला लागलात हे विसरलात तरी सुद्धा मी मान्य करीन, पण या सगळ्यामध्ये तुम्ही मलाच विसरलात हे मी कधीच मान्य करू शकणार नाहीये। मी कधीच या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी मान्य करू शकत नाही की तुम्ही मला विसरलात। कसं शक्य आहे तुम्ही मला विसरलं? पार्थ देशमुखला तुम्ही विसरू शकत नाहीयेत। काव्या बोला ना, तुम्ही मला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी वाट पाहतोय, पण तुम्ही जराशा गप्प बसून राहिलात तर मी कुणाला उत्तर देऊ, काय उत्तर देऊ असं म्हणत तो आता बोलत आहे। प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना काव्या मात्र शून्य नजरेने त्याच्याकडे पाहते। पार्थ त्या डॉक्टरांना बोलवण्यासाठी बाहेर आल्यावर ती नंदिनी म्हणते, काय झालं बरी आहे ना काव्या? काव्या शुद्धीवरती आली का? यावरती आता बाबांना सुद्धा काव्याला भेटायची घाई लागलेली आहे म्हणून बाबा सुद्धा आज जायला निघालेले आहेत। ज्या वेळेला बाबा आता आज जायला निघतात आणि त्याच वेळेला इकडे लगेचच पार्थ सांगायला लागतो, थांबा त्यांना आठवतच नाहीये, त्यांना मी आठवतच नाहीये किंवा त्यांना आता काहीच आठवत नाहीये। यावरती बाबा म्हणतात, कसं शक्य आहे, माझी मुलगी आहे ती, आठवणं विसरणं ह्या गोष्टी होणारच नाहीयेत। हा ती तुम्हाला विसरू शकते कारण तुम्ही जो काही तिला त्रास दिलात ना, माझ्या दोन्ही मुलींना देशमुखांनी जो काही त्रास दिलात ना, तर माझ्या आयुष्यातून देशमुखांचं सगळंच नाव पुसलं गेलं ना तर माझ्यासाठी खूपच चांगलं होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला विसरली असेल तर मी माझ्या मुलीला घेऊन घरी जातो। यावरती पार्थ काही बोलत नाही। या नंदिनी चिडते, बाबा काय बोलताय तुम्ही, यात पार्थचा काय दोष आहे? ते तर काव्याला किती प्रेम करतात, किती जीवापाड जपतात आणि असं असताना तुम्ही त्यांच्यासोबत असं बोलू शकत नाहीयेत। त्यांच्यावरती किती मोठा आघात झालाय हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही असं का त्यांच्याबद्दल बोलताय? असं म्हणत आता इकडे म्हणजे नंदिनी बाबांना समजवते, पण बाबा काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीयेत। मी आत्ताच्या आत्ता जातो आणि माझ्या मुलीला घेऊन मी घरी जातो। ठीक आहे, ती तुम्हाला विसरले ना हे माझ्या पथ्यावरतीच पडलेलं आहे असं म्हणत बाबा इतके पॅनिक झालेत आणि ते आतमध्ये काव्याला भेटायला येत आहेत। पार्थ सांगतोय, ठीक आहे तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाण्याने जरी त्या बऱ्या होणार असतील ना तरी मी तुम्हाला अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये अडवणार नाही, पण तुम्ही बोलून घ्या। नंदिनी प्लीज तुम्ही काव्याशी बोला, नक्की काय झालंय तिला आता हे कसं कळेल आपल्याला, प्लीज तुम्ही बोलून घ्या। आता इकडे पार्थला असं झालंय, ठीक आहे विसरली तर मला विसरू दे, पण त्यांची तब्येत तरी ठीक असू दे आणि त्यांना जर का बरं वाटत असेल तर परीक्षेला घेऊन जा, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तिची परीक्षा चुकली नाही पाहिजे किंवा तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता त्रास व्हायला नकोय हे सगळं तो
विचार करतोय. इकडे सगळ्यात जास्त गुदगुल्या झाल्यात त्या म्हणजे रम्याला. रम्या खूपच खुश आणि आता ती विचार करते, देव माझं इतक्या लवकर ऐकेल असं मला वाटलंच नव्हतं. हे सगळं काय चाललंय? अगदी सगळं सगळं माझ्या मनासारखंच चाललेलं आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी मी देवाकडे मागितल्या होत्या तशाच घडतायत. खरंच काय कमाल घडली. म्हणजे मी आजच्या क्षणाला म्हणजे काल मी ज्या वेळेला हे मागितलं ना देवाकडे, त्यावेळेला मी अजूनही काही मागितलं असतं ना, मी तर फक्त इतकंच मागितलं की ती कोमात जाऊ दे, तिची स्मरणशक्ती जाऊ दे. तर मी त्यापेक्षा असं मागायला पाहिजे होतं की ही मरूनच जाऊ दे. कदाचित ते सुद्धा मान्य झालं असतं, काय माहिती. माझे स्टारच त्यावेळेला चांगले होते. काय मागितलं मी, पण ठीक आहे, हेही नसे थोडके असं म्हणत ती आता विचार करते, ठीक आहे, ही जर का बरोबर पार्थलाच विसरली असेल ना, तर माझ्यासाठी हे खूप चांगलं आहे आणि मला पार्थच्या जवळ जायला पाहिजे. त्यानंतर बाबा आता काव्याकडे आलेले आहेत आणि इकडे जीवाला सुद्धा नंदिनी सांगायला लागलेली आहे की काय प्रकार घडलाय किंवा आता काय घडलंय. बाबा आल्यावरती मग ते काव्याला विचारतात, काव्या बाळा कशी आहेस तू? यावरती काव्या म्हणते, बाबा मी ठीक आहे, पण माझा अपघात कसा झाला होता? यावरती ते म्हणतात, काही नाही, ते जास्त महत्वाचं नाहीये. कसा झाला, काय झाला, या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तू नको इतका विचार करूस, आत्ताच्या आत्ता आपण घरी जायला निघायचंय. यावरती ती म्हणते, ठीक आहे. आणि तितक्यात नंदिनी आले आणि अगं काय तुला आठवत नाहीये का की तुझा अपघात कसा झाला ते? काव्या म्हणते, ताई तुला आठवते का? तू तरी सांग ना काय घडलं होतं, मला खरंच काही आठवत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, अगं आठवायचा प्रयत्न कर. तू जर का आठवण्याचा प्रयत्न केलास ना तर कदाचित तुला आता आठवेल सुद्धा. असं म्हटल्यावरती मग आता बाबा मात्र चिडलेत, काही गरज नाहीये आठवण्याची, चल मी तुला घरी घेऊन जातो. नंदिनी म्हणते, थांबा बाबा, तिच्याशी मला बोलू दे. असं म्हटल्यावरती ती सांगते, अगं तू परीक्षेला निघाली होतीस ना, मग परीक्षेला निघाल्यावरती काय झालं होतं? यावरती ती सांगायला लागते, हो परीक्षेला निघाले होते मी, पण काय झालं होतं मला काहीच आठवत नाहीये. यावरती मग आता पार्थ तिकडे आलाय. आठवा ना, अहो माझ्यावरती गुंडांनी हल्ला केला होता, गुंडांनी हल्ला केला आणि त्यानंतर मग आता तुम्ही या सगळ्यामध्ये आता म्हणजे माझ्यावरचा हल्ला तुम्ही स्वतःवरती घेतलात. आठवते का तुम्हाला? आठवते का काही? यावरती बाबा आता चिडलेत आणि तिला जर का गोष्टी आठवत नसतील तर तुम्ही का तिला हे सगळं करताय? बाबांच्या डोक्यामध्ये कुठेतरी पार्थ आणि जीवा या दोघांच्या बद्दल आता म्हणजे खूपच राग आहे आणि त्यामुळे ते आता त्याला काही बोलूच देत नाहीयेत. आणि त्यावरती मग आता नंदिनीला पार्थ सांगायला लागतो, एकदा फक्त मला तिच्याशी बोलू दे आणि तिच्याशी बोलून जर का मला आता वाटलं की खरंच तिला काही आठवत नाहीये, मी स्वतःहून त्याला आता तुमच्या घरी पाठवेन. नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही बाहेर या, एक चान्स द्यायला पाहिजे. ती जरी विसरली असली ना तरी आपण विसरून चालणार नाहीये. पार्थ तिचा नवरा आहे आणि त्यामुळे तिला चान्स देणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यांना चान्स देणं, आपण त्यांना नाही थांबवू शकत. असं म्हणत तिने आता इकडे बाबांना समजूत काढले आणि बाबांना घेऊन बाहेर गेले. मग पार्थ आता काव्याकडे आलेला आहे आणि तो काव्याला आता एक शेवटचा प्रश्न, तो काव्याला सांगतो, ठीक आहे मी मान्य करतो तुम्हाला काही आठवत नाहीये, पण मला तर सगळं आठवते ना आणि तुम्ही मला जो काही प्रश्न विचारला होतात ना त्या प्रश्नाचं मला आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि ते उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर आणि तरच मी देईन, नाहीतर मी देणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता काव्या त्याच्याकडे पाहते आणि त्यानंतर तो आता आपला हात बाजूला काढून घेतो आणि तो म्हणतो, ठीक आहे तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवे की नको, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवे की नको, हे जर का तुम्ही आता बोलत नाही तर मी अजिबात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. तुम्ही तुमच्या बाबांसोबत जा. आणि काय तो चमत्कार, इकडे आता काव्या जी पार्थचा हात झटकत आहे, तिने आता पार्थचा हात झटक्यात आपल्याकडे ओढून घेतलाय आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. आणि त्यानंतर पार्थला इतका आनंद झालाय, म्हणजे तुम्हाला आठवतंय तुम्ही कोणता प्रश्न विचारला? तो आता लगेच सांगायला लागतोय, हवंय ना तुम्हाला उत्तर, हवंय ना, म्हणजे तुम्हाला सगळं आठवतंय ना? यावरती ती आता त्याच्याकडे पाहायला लागते आणि त्यानंतर त्याचा हात आपल्या हातात घेते. पार्थला काहीच कळायला मार्ग नाहीये. मला बोलायचंय, बोला, तुम्हाला आठवतंय ना? यावरती ती म्हणते, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार होतात ना, ते उत्तर द्या, त्याच्यानंतर मला आता आठवेल नाही आठवेल. असं म्हटल्यावरती एका झटक्यात पार्थला काही कळत नाहीये म्हणजे ही काय बोलते ते, आणि तो सांगायला लागतो, हो 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 मी त्या दृष्टीने 100% पाऊल टाकलेलं आहे. मुळातच आता हे तुम्हाला विचारायची गरजच नव्हती, फक्त माझा तो इगो होता, तो इगो मला फक्त तुम्हाला हे कबूल करू देत नव्हता आणि मी 100% पाऊल टाकले. आणि मला सुद्धा असं झालं होतं की कधी मी एकदा तुम्हाला माझ्या मनातलं सांगेन. यावरती ती म्हणते, खरं बोलताय
की आता जर मी म्हटलं की मला सगळं आठवतं तुम्ही पलटी माराल. यावरती आता पार्थ म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्हाला सगळं नाटक करताय का. यावरती ती म्हणते इतके दिवस झाले सहज विचारून तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर काही दिलंच नव्हतं, मग या निमित्ताने का होईना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. शुद्धीवरती आल्यावरतीच मी विचार केला होता की काही झालं तरी तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय मी आता तुम्हाला सोडणार नाही. यावरती पार्थ म्हणतो तुम्ही तर माझा आता जीव घेण्यासाठीच हे होतात. खरं सांगायचं तर तुम्ही ओळखत नाही म्हटल्यावरती मला आता या सगळ्यामध्ये एकट्याला जगण्याचा किती त्रास होणार होता तुम्हाला माहिती आहे का. आता काव्याचं नाटक समोर आल्यावरती इकडे आता जीवा आणि नंदिनी दोघं पण खुश झालेली आहेत. प्रेक्षकांनो त्या दोघांनी तर आता एकमेकाला एक्सेप्ट केले, पण जीवाचं काय. जीवा नंदिनीला पुन्हा एकदा डिवोर्स पेपरवरती साईन करण्यासाठी सांगणार का. येणाऱ्या भागात सगळं समजणार.